नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न आपण बघणार आहोत. असे काही प्रश्न आहे जे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहे, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे शोनान, सिंगापूर. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना शोनान, सिंगापूर या ठिकाणी केली. पुढील प्रश्न पहा. बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय पहा. गागा भट्ट, शाहू महाराज, राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज. या ठिकाणी योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांनी अजून काही ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. ते कोणते ग्रंथ आहे पहा. नायिका भेद, नखशिखा, सातशतक हे तीनही ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेले आहे. व्यवस्थित वाचा. नायिका भेद, नखशिखा, सातशतक. ओके. पुढील प्रश्न पहा. राज्यपाल यांना पदाची व गोपनीयतेची शपथ कोण देतात? हा प्रश्न नागपूर शहर पोलीस भरती 2025 मध्ये विचारला गेलेला आहे. पर्याय पहा. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, विधान परिषद अध्यक्ष, मुख्य न्यायाधीश. तर लक्षात ठेवायचं आहे, राज्यपाल यांना पदाची व गोपनीयतेची शपथ मुख्य न्यायाधीश देतात. कोण देतात? मुख्य न्यायाधीश हे राज्यपालांना पदाची व गोपनीयतेची शपथ देतात. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुढील प्रश्न पहा. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? वारंवार हा प्रश्न तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? पर्याय पहा. 5 वर्षांनी, 6 वर्षांनी, 7 वर्षांनी, यापैकी नाही. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, राज्यसभा बरखास्त होत नाही. ती एक स्थायी सभागृह आहे. दर 2 वर्षांनी राज्यसभेतील एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडले जातात. त्यामुळे राज्यसभा कायमस्वरूपी चालू राहते. लक्षात ठेवायचं आहे, लोकसभेप्रमाणे राज्यसभेला राष्ट्रपती विसर्जित करू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, जी काही लोकसभा असते ती लोकसभा राष्ट्रपती विसर्जित करतात, पण राज्यसभा विसर्जित करू शकत नाही. ओके. पुढील प्रश्न पहा. नाशिक विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? पर्याय पहा. 4, 5, 9, 6. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 5. नाशिक विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न. दीनमित्र या नावाने कोणाला ओळखले जाते? दीनमित्र या नावाने कोणाला ओळखले जाते? रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजन दास, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मुकुंदराव पाटील. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुकुंदराव पाटील. मुकुंदराव पाटील यांना दीनमित्र या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 356 यामध्ये कशाची तरतूद आहे? पर्याय पहा. आर्थिक आणीबाणी, केंद्र सरकार, राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी. योग्य उत्तर आहे राज्य आणीबाणी. विद्यार्थी मित्रांनो, कलम क्रमांक 356 यावर तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत. पुढील प्रश्न पहा. जनरल ओडवायरची हत्या उधमसिंग यांनी केली होती, बरोबर? ती कधी केली होती? जनरल ओडवायरची हत्या उधमसिंग यांनी कधी केली? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 13 मार्च 1940. 13 मार्च 1940 ओडवायरची हत्या कोणी केली होती? उधमसिंग यांनी केली होती. पुढील प्रश्न पहा. 14 तत्वांचा जाहीरनामा प्रसिद्ध करून प्रत्येक राष्ट्राला
स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचे प्रतिपादन करणारे अमेरिकेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय पहा. वुड्रो विल्सन, थॉम्सन, डोनाल्ड ट्रम्प यापैकी नाही. तर लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी योग्य उत्तर आहे वुड्रो विल्सन. वुड्रो विल्सन यांनी 14 तत्वांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि प्रत्येक राष्ट्राला स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचे प्रतिपादन केले होते आणि ते अमेरिकेचे कोण होते? अध्यक्ष होते. नाव काय आहे त्यांचं? वुड्रो विल्सन. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्राचे भारताशी क्षेत्रफळाने प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्राचे भारताशी क्षेत्रफळाने प्रमाण किती टक्के आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 9.36%. 9.36%. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? काय विचारलं आहे? पर्यटन राजधानी. पर्याय पहा. पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. आणि लक्षात ठेवायचं आहे सांस्कृतिक जर राजधानी म्हटलं तर पुणे. ओके. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे. जर म्हटलं महाराष्ट्राची उपराजधानी तर नागपूर. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. आणि असा प्रश्न आला की महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी मुंबई. मुंबई. आणि पर्यटन राजधानी जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न पहा. लोकसभा कोण विसर्जित करतात? काय म्हटलं आहे? लोकसभा कोण विसर्जित करतात? पर्याय पहा. लोकसभेचे अध्यक्ष, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राष्ट्रपती हे लोकसभा विसर्जित करतात. लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करतात. पुढचा प्रश्न पहा. गदर या संघटनेची स्थापना लाला हरदयाळ यांनी केली असून ती कोणत्या ठिकाणी केली? पर्याय पहा. जपान, फ्रान्स, मेक्सिको, अमेरिका. योग्य उत्तर आहे अमेरिका या ठिकाणी. गदर या संघटनेची जी काही स्थापना आहे ती लाला हरदयाळ यांनी केली होती अमेरिका या ठिकाणी. पुढील प्रश्न पहा. माजलगाव धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? माजलगाव धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा. पुणे, नागपूर, सोलापूर, बीड. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव धरण आहे. ओके. बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव धरण आहे. पुढील प्रश्न. रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये वारंवार यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर आहे 1897 रामकृष्ण मिशन. पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा. भारताची जमीन सीमा किती देशांसोबत जोडली गेली आहे? प्रश्न काय आहे? भारताची जमीन सीमा किती देशांसोबत जोडली गेली आहे? पर्याय पहा. 5, 7, 9 आणि 6. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोलापूर शहर पोलीस भरती 2025 मध्ये विचारला गेलेला आहे. याचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.